नमस्कार. आता आपण पाहूया राहू ह्या छायाग्रह चे काय फलित आहे. जर राहू प्रथम स्थानात असेल तर ती व्यक्ती आपला शब्द पाळणारी, विषय वासना असणारी, चांगला पोशाख घालणारी आणि जर अग्नी राशीत हा राहू असेल म्हणजे मेष, सिंह आणि धनु राशीत तर ती व्यक्ती खूप उत्साही, महत्त्वाकांक्षी, मनमोकळी, आशावादी, साहसी, आत्मविश्वासी असते. जर धनु राशीत हा राहू प्रथम स्थानी असेल तर या व्यक्तीला व्यायाम, योगासने, खेळ यांची विशेष आवड असते. जुन्या ग्रंथांचा अभ्यास व त्या संबंधित लेखन व चर्चा या लोकांना आवडते. जर प्रथम स्थानी राहू सिंह राशीत असेल तर अशा व्यक्तींना संगीत, नाटक, गायन यात खूप चांगले यश मिळते. राजकीय सत्ता सुद्धा मिळू शकते. जर हा राहू प्रथम स्थानी पृथ्वी राशीत असेल म्हणजे वृषभ, कन्या व मकर तर अशी व्यक्ती सौंदर्यवान, बुद्धिमान, व्यवहारी, स्थिर व चिकाटी असलेली असते. कन्या राशीत राहू कायदा व टीकालेखन, सेवावृत्ती अशी फल देतो. वायू राशीत म्हणजे मिथुन, तूळ व कुंभ राशीत जर हा राहू असेल तर खूप अभ्यास करणारी व्यक्ती, कला, शास्त्रीय संशोधक असे विषय त्यांना खूप आवडतात. जल राशीत असेल म्हणजे कर्क, वृश्चिक व मीन राशीत तर अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्तींना भावना, कल्पनाशक्ती, भक्ती, दया, न्यायीपणा खूप आवडत असतो व या विषयांमध्ये खूप ते चांगले असतात. वृश्चिकेत गूढशास्त्राकडे जास्त ओढ असते. सर्वसाधारणपणे या स्थानाचा शुभ राहू खूप चांगले अनुभव देतो. अशा लोकांना गूढ विद्या खूप आवडत असते. जसे मृत्यूनंतर काय होते, पूर्वजन्मांविषयीचे ज्ञान, भूत भविष्यात डोकावण्याचा अभ्यास, मंत्रविद्या, हीलिंग, स्पर्शाने रोग बरे करणे, संमोहन विद्या, नजरबंदी, पिशाच्च पीडा घालवणे अशा तऱ्हेचे जगावेगळे त्यांना विषय आवडत असतात. बरेच वेगळे विषय जसे कर्णपिशाच, वशीकरण, जारण मरण, जादूटोणा यांचा अभ्यास करण्याकडे यांची आवड असते. जर या स्थानी मंगळ आणि राहूची युती असेल तर अशी व्यक्ती खूप क्रांतिकारक होते. बुध राहू युती असेल तर अतिशय बुद्धिमान ही व्यक्ती असते व ह्यांची वाणी खूप प्रभावित असते. जर ह्या राहूबरोबर शुक्र असेल तर यांना संगीत व कला याची खूप आवड असते. राहू हा छायाग्रह असल्याने सिनेमात काम करणे, सर्व प्रकारचे लोक, नटनट्या, दिग्दर्शक, संगीतकार, फोटोग्राफर अशा क्षेत्रांमध्ये किंवा अशा विषयांमध्ये हे आढळतात. स्वतःला गुप्त ठेवून कार्य करणारे व एखादे तत्वज्ञान सांगणारे परंतु प्रत्यक्षात भाग न घेणारे असे हे लोक असतात. वाडवडिलांच्या इच्छा तृप्तीसाठी झटणारे, आजोबा करीत असलेल्या कार्याचं आकर्षण असलेले व आचरण करणारे, घरातील व्यक्तींनी पुनर्जन्म घेतलेले असे सुद्धा हे लोक असू शकतात. जर हा राहू दूषित असेल तर खूप वाईट फल देतो. काहीतरी आजार देतो व त्या आजाराचे निदान करता येत नाही. त्यांना सतत असं वाटते की त्यांना काहीतरी रोग जडलाय. डॉक्टरांच्या चिकित्सेने सुद्धा काही निष्पन्न होत नाही. दैवी उपाययोजना व मानसशास्त्रीय प्रयोग करावे लागतात.
बरेच वेळा मनोकल्पित लहानपणाच्या एखाद्या घटनेमुळे मानसिक आघात वा पूर्वजन्माची कर्म किंवा त्याचा परिणाम म्हणून सतत अशी भीती मनामध्ये असते. असे लोक भानामती, संमोहन, वशीकरण, जादूटोणा यांना बळी पडतात. बरेच वेळा यांना पिशाच्च पीडेमुळे सुद्धा त्रास होतो व लोकांच्या वाईट इच्छा यांना बाधतात किंवा सर्पभीती किंवा सर्पदंश भीती, विषप्रयोग यांची नेहमी त्यांना भीती असते. तर अशा राहूसाठी सर्वप्रथम उपाय किंवा सोपा उपाय असा आहे की शनिवारी मारुती स्तोत्र वाचणे.